नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्टिचिंग लाईफ विथ मध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आपण एक स्लीवची डिझाईन काल परवाच पाहिली, तर त्यातलं हे ब्लाऊज आहे. तर हा आपण कपडा खाली घेतला, आपण बॅक साईडला ओपन हुक बनवणार आहोत. तर त्यासाठी डिझाईन कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते. तर या पद्धतीने आपण कपडा घेतलाय आणि आता ही कटिंग कशी करायची मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर केलेले. तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओवर जाऊन बघू शकता. तर 14.5 उंची आहे, शिवून 13.5 होणार आहे आणि छातीची गडी 8.5ची. तर या पद्धतीने आपण शोल्डर घेतलाय 5.5 इंचाचं आणि आता आपण याची बॅक साईड ओपन करणार आहोत. तर आपण गळा रुंदी टाकली 2.5 इंच या पद्धतीने आणि खाली आपण उंची घेणार आहोत 3 इंच या ठिकाणी आणि इथं पण गळा रुंदी आपण 2.5च टाकणार आहोत या ठिकाणी. आता या ठिकाणी आपण अगोदर हे ड्राफ्टिंग करून घेऊ. या पद्धतीने झाले. आता या ठिकाणी काय करायचं, या ठिकाणी आपण 2 इंच खाली घेतलं आणि या बाजूनी आपण 3 इंच लावणार आहोत. तसंच या ठिकाणी आपण खाली डायरेक्ट आपण गळा किती घ्यायचा तो बघूया. डायरेक्ट गळा आपण 10चा घेतला आहे आणि याची पण रुंदी आपण 3 इंच लावणार आहोत. आता ही आपण मार्किंग करून घेऊ या ठिकाणी आणि या ठिकाणी. आता हे डायरेक्ट या ठिकाणी जोडून घ्यायचे. आता हे आपले 2 गळ्याचे मार्किंग झाले. तर या ठिकाणी आपण राऊंड शेप देणार आहोत असा आणि या ठिकाणी पण आपण असा आणि या ठिकाणी असा राऊंड शेप देणार आहोत. तर गळ्याची डिझाईन तुमच्या लक्षात आली. या ठिकाणी पण आपण राऊंड शेप दिला आहे आणि या ठिकाणी पण राऊंड शेप दिला आहे. आता हा गळा वरच्या बाजूने अस्तरचा कट करून घ्यायचा या ठिकाणी आणि हा पण गळा कट करून घ्यायचा. आपण खालच्या कपड्यावर कट नाही केलेला, गळा वरच्या कपड्यावरच कट केलेला आहे या ठिकाणी. बघा खालचा ब्लाऊज पीस तसाच आहे, आपण अस्तरवर कट करून घेतला. आता या ठिकाणी आपण कॅनव्हास वापरणार याला, म्हणजे आपला गळा छान आणि परफेक्ट बसतो. तर या ठिकाणी बघा आपण कॅनव्हास कट करून घेतलं आहे, डबल फोल्ड केलं आहे आणि फोल्डच्या बाजूनी बरोबर अशी घडी घालून घ्यायची या ठिकाणी. आता बंद बाजू या बाजूनी करायची, बंद बाजूच्या बाजूने आली पाहिजे या ठिकाणी. बरोबर वरचा आपलं जे शोल्डर आहे ते परफेक्ट आलं पाहिजे या ठिकाणी. बघा बरोबर सेट करून घ्यायचा गळा आणि ही ड्राफ्टिंग करून घ्यायची बरोबर गळ्याच्या आकाराने. आपण थोडं इथं जास्त सोडले कारण ते कट छाटमध्ये निघून जाणार आहे. आता या ठिकाणी आपण 1-1 इंचाचा असा अंदाज सोडून बरोबर अशी मार्किंग करून घेणार. तुमच्या लक्षात आलं, आपण बरोबर अशी मार्किंग करून घेतली. आता हा साईडने आपण कट करून घेऊ. साईडने थोडं कमी जास्त झालं तरी चालतं, पण फ्रंटच्या बाजूने होऊ देऊ नका, म्हणजे या बाजूने ते परफेक्ट आलं पाहिजे. आता हा पार्ट एकदम कट करून घ्यायचा आपल्याला. बघू शकता तुम्ही, या पद्धतीने आपला गळा दिसेल. आता जो आपला अस्तरचा कपडा आहे तो ठेवून घ्यायचा, खाली एक कपडा टाकायचा आणि त्यावर आपला गळा ठेवून घ्यायचा बरोबर आणि त्यावर आपण लावणार आहोत कॅनव्हास या पद्धतीने. बरोबर बघू शकता तुम्ही, परफेक्ट आहे. आता प्रेसच्या साहाय्याने आपण याला स्टिच करून घेऊ, म्हणजे चिटकून घेऊ. आता बघू शकता तुम्ही, हे बरोबर परफेक्ट तयार झाले. आता हा जो सेंटर आहे बरोबर सेंटर बघून घ्यायचा आणि सेंटरवर मार्किंग करून घ्यायची या पद्धतीने. आणि हा सेंटर आपण आता कट करून घेणार, कारण आपण बॅक साईड ओपन बनवतोय या पद्धतीने. बघा 2 पार्ट सेपरेट झाले, जास्त हे करायची गरज नाही आपल्याला. आता आपण हा
ब्लाऊज पीसचा कपडा घेतला आहे. याला पण बरोबर मधोमध टिप मारून घ्यायची, म्हणजे कट करून घ्यायचं. आता हे पार्ट आपण असे ठेवून घेऊ. हा पार्ट याच्यावरती ठेवून घ्यायचा असा वरच्या साईडने. बरोबर खाली घ्यायची आपल्याला लेसपर्यंत. आपली लेस बरोबर आली पाहिजे इथपर्यंत असं. आणि दुसऱ्या बाजूने पण आपण सोयीचाच कपडा ठेवू आणि त्यावर हा पार्ट असा ठेवून घेऊ. तर आपण एक एक स्टिच करणार आहोत, त्यामुळे मी एक ठेवते अगोदर. आता हे झालं आपली गळ्याची ड्राफ्टिंग कंप्लीट. याच्यासाठी आपल्याला हवे आपण मध्ये लटकन लावणार आहोत, तर त्याच्यासाठी आपण दोरी बनवणार आहोत. तर दोरी बनवण्यासाठी मी तिरक्या कापमध्ये अशा पट्ट्या घेतल्यात, स्ट्रिप घेतल्यात. आता ही अशी याची आपण दोरी बनवून घेऊ. तर दोरी कशी बनवायची बघा तुम्ही. आता या पद्धतीने आपण फोल्ड करून घेणार. या पद्धतीने अगोदर बंद करून घेणार या पद्धतीने. आणि आपल्याला एकदम बारीक अशी दोरी बनवायची नाही आहे. या पद्धतीने बघा. आपल्याला एक्स्ट्राचा कपडा एवढा कट करून टाकू. आता इथपर्यंत बनवलं आहे. आपल्याकडे जे असेल तुम्ही कशाच्या पण साह्याने करू शकताय. तर मी माझ्याकडे पिन आहे, त्या पिनच्या साह्याने करते. नाहीतर आपण सुई धाग्याच्या साह्याने पण करू शकतोय. या पद्धतीने बघा. असा कपडा आतमध्ये घालून ही दोरी पिन पुन्हा बाहेर काढून घ्यायची. या पद्धतीने बघा आपली दोरी तयार झाली. तर अशा आणखी दोऱ्या बनवून घेते मी. तर हे बघा आपण दोऱ्या बनवून घेतल्या. आता याचे आपण सारखे पार्ट करणार आहोत या ठिकाणी. तर आपल्याला दुमडून एवढी येईल अशी या हिशोबाने आपण पार्ट करायचे. या ठिकाणी आपण एकसारखे पार्ट करून घेतले. आता मी थोडं बाजूला ठेवते. आता हा पार्ट आहे आपला. लक्ष देऊन बघा एकदम बारीक. हे मोजून घ्यायचं किती आपलं 2.5 इंच आहे. 2.5 इंच याची बरोबर मार्किंग करून घ्यायची. याचे सारखे पार्ट करायचे आणि अशी या पद्धतीने. आता या ठिकाणी आपण ही दोरी बसून घेणार. बसवायची कशी, हा जो पार्ट आहे आणि हा जो पार्ट आहे दोन्हीच्या मध्ये घ्यायची दोरी. बरोबर मधोमध आली पाहिजे दोरी. जितक्या बसतील 2 बसू किंवा 3 बसू, तर बरोबर अशा बसून घ्यायच्या. आता आपण दुसरी पण बसून घेऊ. या पद्धतीने करायची. या पद्धतीने बरोबर खाली ठेवून घ्यायची. या ठिकाणी मशीन उचलायची बसत नसेल तर, आणि या ठिकाणी बरोबर दोरी ठेवून घ्यायची. अंतर बघायचं दोरीचं सारखं येतंय का, म्हणून मी तुम्हाला थोडासा पार्ट जास्त ठेवायला लावला. या ठिकाणी बघा असेल. आता आपण याला पूर्ण स्टिच करून घेऊ. बरोबर याच्या खाली दोरी आली नाही पाहिजे हा हिशोब ठेवायचा आपण. आणि ही पण थोडीशी सरकून घ्यायची आणि मग या ठिकाणी स्टिच घ्यायची. कपडा व्यवस्थित हँडल करायचा. आता हे स्टिच करून झालं आपलं. आता हा कपडा एक्स्ट्राचा कट करून टाकायचा. आणि हा इथला पण जेवढं तुम्ही फिनिशिंग द्याल दमाने शिवाल तेवढं ब्लाऊज परफेक्ट बसतं.
आणि हे जे राऊंड शेप असतील इथं आपण कट देऊन घ्यायचे. एक टिप मारून बघायची, ती व्यवस्थित नाही आली तर डबल मारायची. आता आपण या ठिकाणी पॅक करून घेऊ. झालं. आता याला पलटी मारून घ्या. या ठिकाणी आता आपण व्यवस्थित असं फिनिशिंग करून घेऊया. जे टोक असतील ते बाहेर काढून घ्यायचे आणि हा शेप बरोबर करून घ्यायचा. बघा आता फिनिशिंगमध्ये किती सुंदर आलंय. या पद्धतीने बघू शकता तुम्ही. आता यावर प्रेस मारून घ्यायची. हा पार्ट बघा पूर्ण तयार झाला. आता मी असा सेम दुसरा पार्ट बनवून घेते. या ठिकाणी बघा आपला ब्लाऊज पूर्ण आता तयार झाला. डिझाईन पाहू शकता तुम्ही किती सुंदर आली प्रेस करून वगैरे. आणि आतल्या बाजूने पण फिनिशिंग पाहू शकता तुम्ही किती सुंदर आली. अजिबात कुठे काही उचकलेलं वगैरे नाही आहे. तर या ठिकाणी आता आपण लटकन वगैरे बनवणार आहोत. त्याच्या अगोदर मी हुकायची पट्टी बनवून घेते. ती तुम्हाला बनवता येतच असेल. पद्धतीने बघा आपला ब्लाऊज आता पूर्ण तयार झाला आहे. हुकाय पट्टी पण लावून या पद्धतीने दिसेल. आता आपण यावर घालणार आहोत लटकनची दोरी. तर याला आपण मॅचिंगची दोरी पण वापरू शकतोय. पण एवढा कपडा माझ्याकडे दोरी इतका शिल्लक नव्हता म्हणून मग मी गोल्डन कलरची वापरली. तर अशी झिगझॅगमध्ये क्रॉसमध्ये ओवायची ती आतमध्ये म्हणजे दोरीमध्ये हे करून घ्यायची. या पद्धतीने आता आपण ओवून घेतली दोरी. या पद्धतीने हे असं असेल असं. आणि आता आपण याला बनवूया लटकन. तर लटकनसाठी मी घेतला आहे तोच ब्लाऊजचा कपडा. बरोबर चौकोनी असा कट करून घ्यायचा. लटकन कशी बनवायची तुम्हाला माहीत असेल. या पद्धतीने बरोबर आपण चौकोन कट करून घेतले. आता हे असं ठेवायचं बरोबर सेंटरला. एक दोरी यामध्ये ठेवायची. आपण थोडंसं मोठंच बनवणार आहोत. हा कपडा असा ठेवायचा आणि हा कपडा असा ठेवायचा बरोबर. असं ठेवलं की हा फोल्ड करून घ्यायचा आणि दोरी अशी थोडीशी बाहेर काढून घ्यायची म्हणजे आपली दोरी बरोबर परफेक्ट बसेल. आता या पद्धतीने बघा आपली दोरीचं लटकन तयार होईल. या पद्धतीने बघा किती सुंदर दिसते. आता मी असंच दुसरं पण बनवून घेते. तर या पद्धतीने बघा आपली ब्लाऊजची डिझाईन तयार झाली. लटकन पण बघू शकता तुम्ही किती सुंदर झाले. आता आपण याला अटॅच करून घेऊ म्हणजे अशी लटकन लावून घेऊ. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.